हॅलो फ्रेंड्स, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI खूप वेगाने जग बदलत आहे. यूट्यूबवर व्हिडिओ रेकमेंडेशन असो, इंस्टाग्राम फिल्टर्स असो किंवा ChatGPT आणि सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, AI आज प्रत्येक ठिकाणी वापरलं जात आहे. म्हणूनच AIML आणि डेटा सायन्स या ब्रांचेसची डिमांड खूप वाढत आहे. पण अनेक विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न असतात. प्रोग्रामिंग कोणत्या लँग्वेजपासून सुरू करायची? कम्प्युटर इंजिनिअरिंग, AIML आणि डेटा सायन्समध्ये फरक काय? AIमध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत आणि AI फील्डमध्ये सक्सेसफुल करिअर कसं बनवायचं? तर या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी इझी लँग्वेजमध्ये आणि रिअल लाईफ एक्झाम्पलसोबत समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. AIML आणि डेटा सायन्समध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज खूप महत्त्वाचं आहे. प्रोग्रामिंग शिवाय AI तयारच होऊ शकत नाही. जसं डॉक्टरला मेडिकल इन्स्ट्रुमेंट लागतात, मेकॅनिकला टूल्स लागतात, तसंच AI इंजिनिअरला प्रोग्रामिंग लँग्वेजेस लागतात. आता हे रिअल लाईफ एक्झाम्पल्समधून समजून घेऊ. जेव्हा आपण यूट्यूब तुम्हाला तुमच्या आवडीचे व्हिडिओ रेकमेंड करतो, तेव्हा AI तुमची वॉच हिस्ट्री, लाईक्स आणि सर्चेस ॲनालाइज करतो. इंस्टाग्राम फिल्टर्स तुमचा फेस डिटेक्ट करतात. गुगल मॅप्स ट्रॅफिक आणि शॉर्टेस्ट रूट प्रेडिक्ट करतो. हे सर्व सिस्टीम्स पायथन, जावा आणि C++ यासारख्या प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून तयार केलेले आहेत. म्हणून AIML आणि डेटा सायन्समध्ये कोडिंग खूप महत्त्वाचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, प्रोग्रामिंग कोणत्या लँग्वेजपासून सुरू करावे? सर्वात बेस्ट सुरुवात म्हणजे C प्रोग्रामिंग. कारण C तुम्हाला शिकवते लॉजिक बिल्डिंग, लूप्स, कंडिशन्स, मेमरी कन्सेप्ट्स, प्रॉब्लेम सॉल्विंग. C तुमचं प्रोग्रामिंग फाउंडेशन मजबूत करते. जसं रेसिंग कार चालवण्यापूर्वी बेसिक ड्रायव्हिंग शिकावी लागते, तसंच AI शिकण्यापूर्वी प्रोग्रामिंग बेसिक समजणे खूप गरजेचे आहे. C नंतर विद्यार्थ्यांनी C++ शिकावे. C++ मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, क्लासेस, ऑब्जेक्ट्स, ॲडव्हान्स कन्सेप्ट हे शिकायला मिळते. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची लँग्वेज म्हणजे पायथन. 2026 मध्ये AI आणि डेटा सायन्ससाठी पायथन ही सर्वात इम्पॉर्टंट लँग्वेज आहे. कारण शिकायला इझी आहे, सिंटॅक्स सिंपल आहे आणि पॉवरफुल AI लायब्ररीज अवेलेबल आहेत. आज पायथन वापरले जाते AIमध्ये, मशीन लर्निंगमध्ये, डेटा सायन्समध्ये, ऑटोमेशनमध्ये आणि सायबर सिक्युरिटीमध्ये सुद्धा. आता पाहूया 2026 मध्ये कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज सर्वात महत्त्वाच्या आहेत. पहिली लँग्वेज आहे पायथन. AI, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्ससाठी पायथनची डिमांड खूप जास्त आहे. दुसरी लँग्वेज आहे जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट वापरली जाते वेबसाईट आणि वेब ॲप ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी. तिसरी लँग्वेज आहे जावा. जावा आजही बँकिंग सिस्टीम, एंटरप्राइज सॉफ्टवेअर आणि अँड्रॉइड ॲप्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. चौथी लँग्वेज आहे C++. वापरली जाते रोबोटिक्स, गेमिंग आणि हाय परफॉर्मन्स सिस्टीम्समध्ये. आणि शेवटची पण खूप महत्त्वाची लँग्वेज म्हणजे SQL. डेटा सायन्समध्ये SQL खूप महत्त्वाचं आहे, कारण कंपनीज मोठ्या प्रमाणात डेटाबेसमध्ये स्टोअर करतात. कम्प्युटर इंजिनिअरिंग, डेटा सायन्स आणि AIML मध्ये फरक काय आहे? अनेक विद्यार्थ्यांना या ब्रांचेसमध्ये कन्फ्युजन असते. तर आता सोप्या भाषेत फरक समजून घेऊ. कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, हार्डवेअर, नेटवर्किंग, डेटाबेस, वेब डेव्हलपमेंट हे सर्व शिकवलं जातं. करिअर ऑप्शन्स आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपर, ॲप डेव्हलपर, वेब डेव्हलपर. डेटा सायन्समध्ये मुख्य काम असते डेटा ॲनालाइज करणं. कंपनीज रोज खूप मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्ट करतात. हा डेटा ॲनालाइज करून प्रेडिक्शन करण्याचे काम डेटा सायंटिस्ट करतात. फॉर एक्झाम्पल, Amazon तुम्ही पुढे कोणता प्रोडक्ट खरेदी करू शकता हे प्रेडिक्ट करतं. हे डेटा सायन्समुळे पॉसिबल आहे. आता AIML म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. या ब्रांचमध्ये इंटेलिजंट सिस्टीम तयार केली जातात. फॉर एक्झाम्पल, चॅटबॉट्स, फेस रेकग्नायझेशन, व्हॉइस असिस्टन्स, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. करिअर ऑप्शन्स AI इंजिनियर, ML इंजिनियर, NLP इंजिनियर, रोबोटिक्स इंजिनियर. AIML आणि डेटा सायन्स नंतर करिअर अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत? 2026 मध्ये AI फील्डमध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पहिली जॉब रोल AI इंजिनियर. AI इंजिनियर्स चॅटबॉट्स, ऑटोमेशन सिस्टीम, रेकमेंडेशन सिस्टीम तयार करतात. दुसरी रोल आहे डेटा सायंटिस्ट. हे प्रोफेशनल्स बँक्स, हॉस्पिटल्स, ई-कॉमर्स कंपनीजमध्ये काम करतात. तिसरी रोल मशीन लर्निंग इंजिनियर. हे सिस्टीम तयार करतात जे डेटामधून ऑटोमॅटिकली शिकतात. उदाहरणार्थ नेटफ्लिक्स मूव्ही रेकमेंडेशन. सायबर सिक्युरिटी AI एक्सपर्टची डिमांड सुद्धा खूप वाढत आहे. रोबोटिक्स इंजिनियर्स ड्रोन्स, ऑटोमेशन मशीन्स, स्मार्ट रोबोटिक्सवर काम करतात. अनेक नवीन अपॉर्च्युनिटी म्हणजे AI कंटेंट क्रिएटर.
आज AI वापरून व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएशन, मार्केटिंग केले जात आहे. AI मध्ये करिअर कसं बनवायचं? आता सर्वात महत्त्वाचा भाग AI मध्ये सक्सेसफुल करिअर कसे बनवायचे. फर्स्ट इयरमध्ये सी प्रोग्रामिंग, लॉजिक बिल्डिंग यावर फोकस करा. सेकंड इयरमध्ये पायथन, SQL, डेटा स्ट्रक्चर शिका. थर्ड इयरमध्ये मशीन लर्निंग, डेटा सायन्स, AI बेसिक सुरू करा. प्रोजेक्ट्स तयार करा, चॅटबॉट, फेस डिटेक्शन सिस्टीम, रेकमेंडेशन सिस्टीम. फायनल इयरमध्ये ॲडव्हान्स प्रोजेक्ट्स, पोर्टफोलिओ, लिंक्डइन प्रोफाईल, गिटहब प्रोफाईल तयार करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, फक्त ट्युटोरियल्स बघू नका, प्रोजेक्ट्स तयार करा. कारण कंपनीज अशा विद्यार्थ्यांना जास्त प्रिफरन्स देतात ज्यांच्याकडे प्रॅक्टिकल स्किल्स असतात. रिअल लाईफ एक्झाम्पल, समजा 2 विद्यार्थी पायथन शिकले. पहिला विद्यार्थी फक्त व्हिडिओज बघतो, दुसरा विद्यार्थी चॅटबॉट, अटेंडन्स सिस्टीम, AI प्रोजेक्ट्स तयार करतो. तर इंटर्नशिप आधी कोणाला मिळेल? नक्कीच दुसऱ्या विद्यार्थ्याला. म्हणून प्रॅक्टिकल स्किल्स खूप महत्त्वाच्या आहेत. फीचर ऑफ AI. भारतामध्ये AIचे फीचर खूप मोठे आहेत. AI वापरले जाते हेल्थकेअर, ॲग्रिकल्चर, बँकिंग, एज्युकेशन, कंटेंट क्रिएशनमध्ये. पुढील काही वर्षांमध्ये AI इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट, ऑटोमेशन एक्सपर्ट्स यांची डिमांड खूप वाढणार आहे. म्हणून आज AI शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्युचर खूप ब्राईट आहे. जर तुम्हाला AIML किंवा डेटा सायन्समध्ये सक्सेसफुल करिअर बनवायचे असेल तर सुरुवात करा. सी प्रोग्रामिंगपासून, नंतर C++ आणि मग पायथन. फोकस करा लॉजिक बिल्डिंग, कन्सिस्टन्सी आणि प्रोजेक्ट्सवर. आणि ही ओळ नेहमी लक्षात ठेवा, AI स्किल्ड स्टुडंट्सला रिप्लेस करणार नाही, पण AI स्मार्टली वापरणारे स्टुडंट्स इतरांना रिप्लेस करतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.